अ, त्याच्यामुळं तर आम्ही बैलपोळ्याच्या म्हणू शकत नाही. हे फार पूर्वीपासून चालू आलत आहे का बैलपोळ्याच्या शुभेच्छा. तर तर बैलच म्हणतात ना, बैल म्हणतात. तर तुम्हाला फक्त पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा, पोळ्याच्या. बैल मी म्हणू शकत नाही. कारण एक तो मित्र आहे शेतकऱ्याचा आणि हा शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा. आज शेतकऱ्यानं जर कमावलं नाही, तर कोणा जर तुमच्याजवळ लाख रुपये असू द्या, पण तुम्ही खरेदी करून खाऊ शकत नाही, सोनं करून खाऊ शकत नाही. आणि शेतकरी कमावून तेव्हाच तुम्ही खाल तेव्हा आणि तुमच्या घरात अनाज येईल. अनाज येईन. आणि शेतकऱ्याची आज अशी दयनीय अवस्था आहे. पीक निघालं, पिकाले भाव नाही. वरून अस्मानी संकट येते, पाणी येते, गारा पडते. पिकाला अजिबातच भाव नाही, म्हणजे मातीमोल भाव आहे. मग ते टमाटर असो किंवा काही असो, थोडेसे टमाटर वाढले का लागते लोकांचं बोंबलणं चालू, टमाटे वाढले. अरे पण तो वावरात पिकवते, गहू पेरते, रात्री त्याला ओलायला जावं लागते, सोकारी जावं लागते, रानडुक्कर येते, कधी वाघ येते, कधी रोईच येते. याचा तुम्ही विचार केला काय? हं? अरे शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहे आज. शेतकऱ्याला जर पिकवणं बंद केलं ना, तुम्ही पैसे खाऊ शकत नाही. तुमची मजाल नाही काय 1 किलो अन्न, 1 किलो किंवा काही खाऊ शकणार तुम्ही म्हणून. सोनं खाऊ शकत नाही, तुम्ही मग पैसा खाऊ शकत नाही. तर खा लागन, तर अनाजच खा लागन ना. अनाजच ते खाल्ला. बी अनाज शेतकरीच पिकवते. रात्रभरला राबते तिथं, रात्रंदिवस शेतीत. त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे शेतकऱ्याची कदर करणं शिका. हो कदर ना. म्हणजे त्याला ना पेन्शन हां, सरकार देते ना. भाव द्या जरासा. 5,000-6,000 रुपये देते, पण त्याच्यामध्ये नाही भागत नाही. त्याचं महागीत का भागते तेवढ्या रुपयात? सरकार देते 2,000 रुपये, त्याला काही विषय नाही. पण त्याच्यामध्ये भागन काय? तो अनवाणी वावरात जाते, फवारी करणं किंवा कधी इचुकाटा रस्ते पाहिले. नाही, जेवढं जेवढं सोनं नाणं असलं बायकोपाशी, तेवढं गहाण ठेवा लागते त्याइले. शेतीसाठी माल आणा लागते, सोयाबीन, तूर, असं तसं.